जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत त्यानुसार ज्या अनेक पक्ष संघटना एकमेकांसोबत युत्या आघाड्या करत आहे. भाजप पक्षाने आपले उमेदवार यांची नावे देखील जाहीर केली. त्यानंतर जे आहे त्यांचे मित्रपक्ष असणारे राष्ट्रवादी म्हणजेच अजितदादा गट व दुसरा जो एकनाथ शिंदे यांचा गट आहे यांच्यामधील देखील मोठा धमाका झाला. ज्यानंतर भाजपने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली त्यानंतर त्यांच्यामध्ये खूप मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. अजित पवारांची साथ त्यांच्या एका उमेदवारांनी सोडलीच, परंतु त्यासोबत जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील मोठा दणका बसलेला आहे. त्यांच्या जवळच्या एका दिग्गज नेत्यांनी राजीनामा दिलेला आहेच, परंतु त्यासोबत त्यांनी एकट्याने राजीनामा न देता त्यांनी सार्वजनिकरित्या राजीनामा दिलाय. समूहाने त्यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे चांगलंच मोठं भगदाड जे आहे एकनाथ शिंदे यांच्या गटाला पडलंय. आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणार नाही असा निर्धार करत जे आहे माढा लोकसभामधील पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कोकाटे यांनी आपल्यासोबत इतर पदाधिकाऱ्यांचा देखील राजीनामा दिल्याने त्या ठिकाणी मोठी खळबळ उडाली आहे. ते बोलले की भाजपने मराठा समाजाला आरक्षण दिल्याने व त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार जे आहेत बबनराव शिंदे यांना जो कोणी सहकार्य करेल त्या कोणत्या व्यक्तीला आणि त्या कुठल्याही पक्षाला मी पाठिंबा देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य कोकाटे यांनी केलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्याचसोबत बोलत असताना ते म्हणाले की भाजपने जे आहे मराठा आरक्षण आणि त्यासोबत धनगर आरक्षणावरून या दोन समाजामध्ये भांडणे लावायची काम केली. त्यासोबत त्यांनी मराठा वर्सेस ओबीसी आजचं वातावरण तापवायचं काम केलं. त्यामुळे माझा या गोष्टीला विरोध आहे आणि त्यामुळे मी राजीनामा देत आहे. मी भाजपला सहकार्य करणार नाही असं म्हणत त्यांनी राजीनामा सुपूर्द केलाय. त्यामुळे एकच खळबळ जी आहे माजलेली आहे. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा.